आम्ही आमच्या भूमिका घेऊ, हे या प्रसंगी आमची मागणी आहे. बरं, शंकेची पाल तुमच्या मनामध्ये चुकचुकती आहे. तशाच प्रकारे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना इतकी आंदोलनं का करावी लागली? राजू शेट्टी आपल्याकडे येतो. अनेक वेळेला रस्त्यावर उतरावं लागलं आणि अक्षरशः कर्जमाफीसाठी आंदोलनं करावी लागली. या सर्वच शंकांचं निरसन जे आहे ते आपण सदाभाऊ यांच्याकडून करून घेणार आहोतच. मात्र राजू शेट्टीजी, कर्जमाफीचा निर्णय खरोखरच शेतकऱ्यांच्या हिताचा आहे असा दावा सरकार करतंय. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? राजू शेट्टी, डिसेंबर महिन्यामध्ये नागपूरला जे आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर सह्याद्री अतिथीगृहामध्ये एक व्यापक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हा सगळ्या शेतकरी नेत्यांना एक शब्द दिलेला होता की 30 जूनच्या आत आम्ही जे काय कर्जमाफीच्या संदर्भातला निर्णय घ्यायचा तो घेऊ. बरोबर. तो शब्द पाळल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. कारण आम्ही जेव्हा चुकीचं असेल त्यावेळी चूक मनाला घाबरत नाही आणि बरोबर असेल तर त्याचं स्वागत करायलाही आम्हाला काही वाटत नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल अभिनंदन. परंतु आचारसंहितेच्या आड लपवून त्याचे तपशील द्यायला सरकार जे काही नकार देतंय याच्यामध्ये मला जरा काय गोलमाल वाटतो. कारण आचारसंहिता आड यायचं कारणच नाही, कारण हा निर्णय पूर्वीच झालेला आहे, बजेटमध्ये तरतूद झालेली आहे आणि त्यामुळे त्याची फक्त अंमलबजावणी करायची राहिलेली होती आणि ती अंमलबजावणी करत असताना आचारसंहितेचा कसलाही अडथळा यायचं काय कारण आहे. आणि मुळामध्ये ज्या विधान परिषदेची निवडणूक आहे आणि त्या विधान परिषदेमध्ये जे मतदान करणार आहेत ते महापालिकेचे नगरसेवक असोत, नगरपालिकेचे नगरसेवक असोत किंवा जिल्हा परिषदेचे सदस्य असोत, हे मतदार आहेत आणि ह्या मतदारांना याचा लाभ मिळणार नाही हे आधीच निश्चित झालेलं आहे. कारण ते लोकप्रतिनिधींना मदत कर्जमाफीच्या दायऱ्यामध्ये घ्यायचं नाही असं ठरलेलं होतं आणि आम्हाला आमचाही त्याला आक्षेप नव्हता. त्यामुळं या निर्णयामुळे ज्यांचा लाभ होणार आहे ते मतदारच नाही आहेत, तर मग आचारसंहिता आड यायचं कारणच काय? आणि त्यामुळं एकूणच निवडणुकीवर काही परिणाम नव्हता. त्यामुळं निवडणूक आयोगाच्या आडून सरकार हा तपशील का लपवतोय? हा खरा महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर आहे. याचं उत्तर मी खरं तर सदाभाऊ तुमच्याकडून घेणारच आहे. मात्र रविकांतजी,